तुमच्या बरोबर नेमकं काय झालं होतं? बिकॉज तुमच्याही आयुष्यातली ती हो. फेज होती अँड देन पुन्हा एकदम फिट अँड फिट फाईन. अँड फाईन. सो मी बारीकच होते आधीपासून आणि प्रेग्नन्सीमध्ये माझा अराउंड 18 केजीस मी गेन केला होता. आणि माझा नॉर्मल डिलिव्हरी होतं. सो टेबलवर डिलिव्हरी झाल्यावर अराउंड 7-8 केजीस माझा तिकडे कमी झाला. हो. बट तरी पण तो 10 किलो माझ्यासाठी जास्त होता. सो मी किती वर्ष कॉन्स्टंट 50 वरच होते. ओके. तर आता 63-64 तो जरासा जास्तच होत होता आणि ती भीती होती की अरे, कारण सांगितलं जातं की पोस्ट प्रेग्नन्सी तो जो वजन आहे वाढलेला तो कधी जाणार नाही. जाणार नाही किंवा तुम्ही पोट पोट तसंच राहणार. right. आधीसारखं तुम्ही कधीच होऊ शकत नाही. तुमचे एनर्जी लेवल्स खालीच असणार. तुमचं बॉडी कधीच नाही तसं होऊ शकत. ती भीती होती मनात. कारण मी आधी नेहमीच अशी होती, बारीक होती, फिट होते आणि आता हे वजन वाढलंय. आता तरी बघताना असं वाटायचं नाही. लोकं म्हणजे आता छान वाटते, तू आता छान दिसते, अशीच राहा, अशीच राहा. पण ते स्वतःला मनाला आपल्याला लागतं. नाही पटत. हो. तर मग मी वर्कआउट कारण माझा नॉर्मल होता आणि सगळं मला काही प्रॉब्लेम्स नव्हते. सो मी 3 मंथ्स नंतर मी जिम स्टार्ट केला आणि माहिती होती काय खायचं, प्यायचं, डाएटचं पण हे होती. तर मग मी जिम स्टार्ट केला आणि तेव्हा मी रिलायन्समध्ये जॉब करायचे. बरं. सो 6 मंथ्स मॅटर्निटी लीव्ह झाल्यावर जॉबला जॉईन झाले आणि तिकडे पण आमच्या ऑफिसमध्ये कॅम्पसमध्ये जिम होता. तर लंच ब्रेकमध्ये जिमला जायचे, वर्कआउट बोलता? करायचे. हो. ते नाही चुकायचे नाही मी. जिमला जाणारच. वाव. लंच नाही खायला मिळाला तरी चालेल, पण जिमला जायचे. आणि मग डबा असायचा. सो लवकर लवकर पटापट बॅक डेस्कवर आल्यावर जेवून मग तसा बरेच महिने कंटिन्यू केला आणि फरक दिसायला लागला. आणि तिथे बॉडी कॉम्पोजिशन चेक करतो. सो बॉडी कॉम्पोजिशनमध्ये तुमचा मसल किती, वॉटर किती, बोन मास किती, फॅट पर्सेंटेज किती, ते सगळं दिसून येतं. सो जेव्हापासून मी स्टार्ट केला टू अराउंड मला वाटतं 2019 डिसेंबरपर्यंत मी हे कंटिन्युअस करत होते आणि खूप फरक दिसून आलेला मला. आणि दिसून फरक एवढा नव्हता की मी चेंज झाले, पण मी प्री प्रेग्नन्सीपेक्षा बेटर झाले होते. बेटर झाले होते. आणि तेव्हा ते रिअलाइज झालं की जो पॅशन म्हणतो ना की कशात आहे, तर हा फिटनेस आणि न्यूट्रिशनमध्येच माझा, कारण मी बॅकग्राऊंड माझा न्यूट्रिशनचा होता, पण जॉब चेंज करत करत मी न्यूट्रिशनपासून FMCG मध्ये गेलेले, ओके. मार्केटिंगमध्ये, आणि तो न्यूट्रिशनचा पूर्णच तो कट झालेला होता. राईट. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन बघितला आणि हे जे पॅशन तो माझा बघून मी म्हटलं मी का चुकीचं करते मी, एक्झॅक्टली. की मी ते करते जे मला आवडत नाहीये, जस्ट जॉब करायचा आहे आणि पैसे कम्फर्टेबली येत आहेत म्हणून करते का. मग मी ते सोडलं डिसेंबरमध्ये 2019 मध्ये आणि मग मी फ्रीलान्सिंग न्यूट्रिशनिस्ट म्हणून स्टार्ट केला. तेव्हा पण बॉडी बिल्डिंग डोक्यात नव्हतं. मग हळूहळू असं करत गेले आणि मग नवरा बोलला की तुला वाटत असेल ट्राय करायचं आहे, कसं आहे एक्सपिरियन्स बघायचं असेल तर तू एकदा कॉम्पीट करून बघ. कारण इन टर्म्स ऑफ फिटनेस लेवल 80% तू जे आता इंडियामध्ये आहेत स्टेजवर कम्पीट करतायत त्यांच्या 80% तू दिसते आहेस. कोणाशी तरी बोलून ऍडवाइस घेऊन स्टार्ट कर. सर तसा तो 2018 एंडला डिसेंबरमध्ये मी जॉब सोडला आणि 2019 फेबमध्ये मी माझा पहिला कॉम्पिटिशन खेळले. कमाल कमाल. सो तसा तो बॉडी बिल्डिंगचा. म्हणजे आपण असं बोलू शकतो की जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा तिचा वेगळाच जन्म असतो. मला असं वाटतं तुमच्या प्रेग्नन्सीनी तुम्हाला या क्षेत्रातला तुमचा एक वेगळा जन्म दिला. डेफिनेटली. आणि कमाल कमाल. अर्थात आम्ही सगळेच तुमचे फॅन आहोत आणि ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला बिल्ड केलंय, विशेष म्हणजे हा पण एक प्रश्न असतो, ते म्हणजे तुम्हाला असे पण प्रॉब्लेम जाणवले का की आपण जेव्हा बॉडी बिल्ड करतो तेव्हा एक मस्क्युलिन असं लोकांना असं वाटतं की स्त्रियांमध्ये पण ती छटा येते. तुम्हाला असे टोमणे किंवा अशा खूप येतात, खूपच येतात. मी तुला अजूनही येतात. काय बोलता? खूप येतात. बेसिक हे आहे की कारण मसल म्हटल्यावर ते एक स्टिरियोटाईप आहे की मसल हे फक्त पुरुषांनाच असू शकतं, पण मसल हे बायकांमध्ये पण आहे, कमी आहे पण बायकांमध्ये पण असतं आणि ते जेंडर स्पेसिफिक नाहीये. तर हे येतं असं ट्रोलिंग खूप होतो की अरे तुला तर एवढे मसल आहेत तर तू बाई नाहीये, तू पुरुष आहे. बापरे. हा, तर ते आधी खूप असं हे व्हायचं की अरे असं का बोलतात लोक, असे बोलतात.
आणि मग मी त्यांना बस एकच प्रश्न शांतपणे विचारते, ठीक आहे मी बाई आहे, माझ्याकडे मसल आहे दिसतायत आणि मी पुरुष झाले, तर तुम्ही पुरुष आहात, तुमच्यावर मला मसल दिसतच नाहीयेत, तर तुम्ही बाई झालात का? मग ते तिकडे ते थांबून जातं. पण आता म्हणजे मला असं वाटतं की ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला बिल्ड केलंय त्या सगळ्यांच्या अगदी तोंडात एक चपराक आहे. त्याच्यामुळे ॲज युजल ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.